हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आहे माझ्या मुलाचा अधिराजचा बर्थडे। तर आजचा हा ब्लॉग आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत पहा। दुपारच्या वेळेला मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना खाण्यासाठी मी तयार पॅकेटपासून पॉपकॉर्न तयार केलेली। दुपारची जेवल्यानंतर त्यांनी मग पॉपकॉर्न खाल्ले आणि दुपारच्या 3 वाजता मी मुलांना खाण्यासाठी चिकन 65 तयार करत आहे। तर माझ्या मुलांना चिकन 65 खूप आवडते। ते चिकन आणले की मला अधूनमधून सारखे तयार कर म्हणतच असतात। चिकन धुवून घेतल्यानंतर त्याला अद्रक लसूण पेस्ट, हळद पावडर, लाल तिखट पावडर, मीठ, व्हिनेगर, काळी मिरी पावडर आणि थोडंसं अजिनोमोटो टाकून बाजारामध्ये विकत मिळतो तो चिकन 65 मसाला, त्यातील अर्धा मसाला टाकून यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून आपण चिकन एकत्र मिक्स करून घेत आहे। तर पहिल्यांदाही आपण चिकन 65चा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। चिकन रेसिपीचे आपण खूप व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। मसाला लावून घेतलेले चिकन आता आपण गरम तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। गरम तेलामध्ये चिकन चांगले तळून झाल्यानंतर ते आता काढून राहिलेले बाकीचे चिकन तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी 3 बॅचमध्ये चिकन फ्राय करून घेतलेले आहे। तर माझ्या मुलांना लिंबू आणि शेजवान चटणीसोबत चिकन 65 खायला आवडते। तर तुम्हाला चिकन 65 कशासोबत खायला आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर राहिलेल्या चिकनचे मी बिर्याणी आणि चिकन सुक्का आणि पातळ असं करणार आहे। तर त्यासाठी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि त्याला चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, हळद पावडर, लाल तिखट पावडर आणि 2 चमचे अद्रक लसूण मसाला आणि 2 चमचे बिर्याणी मसाला लावून आणि थोडेसे दही घेऊन एकत्र मिक्स करून घेत आहे। आणि संध्याकाळच्या 4च्या सुमारास आदी आणि वैष्णवीचा इथं फुगे फुगून खेळायचं चालू आहे। आज आपण या गुलाबजामुन पॅकेटपासून गुलाबजामुन तयार करणार आहे। गुलाबजामुन यातलं तर पीठ वैष्णवी करते का वैष्णवी सांगते गुलाबजामुनचं पीठ माहिती का वैष्णवी? पहिल्यांदा असं एक छोटंसं गोल करायचा, घ्या तर पीठ घ्या म्हणून सांग। चला गुलाबजामुनचं वैष्णवीने गुलाबजामुनचे पीठ मळले तसे ती गव्हाचे पण पीठ मळते आणि ज्वारीचे पण पीठ मळत असते। पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट दूध घ्यायचे आहे आणि पीठ आपल्याला मऊसूद असे मळून घ्यायचे आहे। मग मी त्याला थोडेसे तूप लावून पिठाला मळून घेतले आणि आता त्याच्या मी गोळे तयार करून घेत आहे। वैष्णवीने आणि मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता मी हे तळून घेत आहे। वैष्णवी आणि मी गुलाबजामुनचे गोळे तयार करतोय तोपर्यंत आधीने गुलाबजाम तळण्यासाठी त्याने तेल गरम केलेले, तर ते खूपच गरम झालेले। नंतर गॅस बारीक करून मी जेवढे गरम तेलामध्ये गुलाबजामुन बसतील तेवढे गुलाबजाम सोडून तळून घेत आहे। तळून झाल्यानंतर गुलाबजामला असा कलर आल्यानंतर मी गुलाबजाम काढून घेत आहे आणि आता राहिलेले गुलाबजाम तळून घेत आहे। एक पॅकेट गुलाबजामुनसाठी आपण 2 वाटी साखर घेत आहे आणि 2 वाटी पाणी घेऊन आपण साखर विरघळून घेत आहे। कढईमध्ये राहिलेले गुलाबजामुन आपण तळून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व गुलाबजामुन आपण तळून एका चाळणीमध्ये काढलेले आहेत। पाण्यामध्ये 7-8 मिनिटे आपण साखर विरघळून घेतलेली आहे। यामध्ये आता मी 5-6 केसर टाकत आहे आणि परत एकदा हे सर्व पाण्यामध्ये मिक्स एकत्र करून घेत आहे। तळून घेतलेले गुलाबजाम आपण आता तयार केलेल्या पाकामध्ये टाकत आहे।
पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर आपण सर्व पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये आपण आता चवीसाठी 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे. वेलची पावडर टाकल्यानंतर आपण सर्व गुलाबजाम पाकामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. झाकण ठेवून आपण 30-40 मिनिटे गुलाबजाम पाकामध्ये मुरत ठेवणार आहे. नंतर मी रवा केक तयार करण्यासाठी सर्व मिश्रण रवामध्ये भिजवून आम्ही नंतर दुकानामध्ये अधिराजला चॉकलेट केक घ्यायचा होता. त्यासाठी मोठं घेत आहे का? चॉकलेट घेणार आहे. चॉकलेट स्प्रिंकल्स दुकानामध्ये गेल्यानंतर आम्ही चॉकलेट केक घेतला आणि लागणारे काही साहित्य होतं ते घेतलं आणि नंतर आम्ही अर्धा तासानंतर घरी आलो. अर्धा तासानंतर घरी आल्यानंतर मी जे रवा केकसाठी तयार करून ठेवलेले बॅटर होते त्याचा मी रवा केक तयार करून घेतला. तर अशा पद्धतीने मी पातेल्यामध्ये रवा केक तयार करून घेतलेला आहे आणि तो खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे. या रवा केकची मी पूर्ण रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर ती रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर ती रेसिपी तुम्ही बघा. खूप छान पद्धतीने रवा केक तयार होतो आणि त्या पद्धतीने रवा केक तयार करा. दुसऱ्या बाजूला मी बिर्याणी तयार करण्यासाठी कांदा आहे तो तळून घेतलेला आहे आणि तळून घेतलेला कांदा काढून जास्तीचे तेल काढून त्याच पातेल्यामध्ये मी बिर्याणी तयार करत आहे. तर तेल पहिल्यांदा गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला तेलामध्ये भाजून घेत आहे. मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण काजू आणि बदाम, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो आपण उभा चिरून घेतलेला आहे तोही आपण तेलामध्ये परतून घेत आहे. मसाला लावून ठेवलेले चिकन आता यामध्ये आपण घालून परतून घेत आहे. याच्यावरती आपण आता तळून घेतलेल्या कांद्यातील थोडा कांदा घालून झाकण ठेवून आतल्या आत वाफेवरती आपण 5-6 मिनिटे चिकन शिजवून घेत आहे. शिजवून घेतलेले चिकन मी आता परतून घेत आहे. बाहेरच्या हॉलमध्ये जानूची आणि वैष्णवीची बड्डेची तयारी करायची चाललेली आहे. फुगे फुगवण्याचे काम हे जानूने आणि वैष्णवीने आणि तसेच टेबल सजवायचं काम आहे ते त्या दोघींनी केलेले आहे. तर आधीचा बड्डे होता म्हणून त्यांनी बिस्किट, चॉकलेट, कॅडबरी आणि आईस्क्रीम असे काय काय घेतलं होतं तर ते सगळं त्यांनी टेबलवरती असं लावून ठेवलेलं आहे. माझी किचनमध्ये बिर्याणी तयार करायची चालू होती. तर मी बासमती तांदूळ 2.5 वाटी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तो मी नंतर पाणी नितळून चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी चिकनवरती लावून घेत आहे आणि त्याच्यावरती मी थोडासा कलर केलेला तोही कलर निळा आणि ऑरेंज लावून घेतलेला आहे. आणि थोडंसं मी दुधामध्ये केसर भिजून घेतलेलं तेही दूध मी यामध्ये मिक्स करून आणि तळून घेतलेला कांदाही मिक्स करून 5 वाटी गरम पाण्यामध्ये मी काही खडे मसाले टाकून पाणी उकळून घेतलेलं ते पाणी मी आता बिर्याणीमध्ये मिक्स करून बिर्याणी शिजवून घेत आहे. याच्यावरती आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून मी बिर्याणी शिजवून घेत आहे. गुलाबजाम आपण मुरण्यासाठी ठेवले होते त्यालाही 30-35 मिनिटे झालेली आहेत आणि अशा पद्धतीने गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बिर्याणी उकळल्यानंतर आपण ती परतून घेत आहे आणि झाकण ठेवून आपण तव्यावरती बिर्याणी मुरत ठेवून शिजवून घेत आहे. बड्डे बॉय केक कापण्यासाठी बॉक्स आता केकचा खोलत आहे. मुलांनी बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी आता तयार होऊन केक कट करत आहेत. तर त्याच्या आधी पहिल्यांदा मी ऑप्शन करून घेत आहे. तर असा आदिराजने त्याच्या आवडीचा चॉकलेट केक घेतलेला आहे. मी पण वाढणार आहे. ओनच गिफ्ट देऊ शकता ते असंच खाण्यासाठी बस करू दे ह्याला लय भीती.
पिशवी घेतात का? बस 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 माहितीच कर घेऊन तो फोटो काढता व्हिडिओ कॉल कर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Adiraj. Happy birthday to you. May God bless. बड्डेचं सेलिब्रेशन केल्यानंतर मुलांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून केक खाल्ला. मुलांना विकतच्या केकपेक्षा घरात मी रवा केक तयार केला तोच खूप आवडला. बिर्याणी शिजून अशा पद्धतीने तयार झालेली आहे. तर मी आता एका ताटामध्ये मुलांना खाण्यासाठी काढलेली आहे. दुपारच्या वेळेला मी जेवणामध्ये खाण्यासाठी चिकन सुक्कं तयार केलेलं. तर चिकन सुक्कं तयार करण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये चिरून घेतलेला कांदा परतून भाजून घेत आहे. यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला तोही या तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तोही या तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून तीही या तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 2 चमचे चिकन मसाला टाकून हे सर्व मसाले परतून घेत आहे. कांदा लसूण मसाला 1.5-2 चमचे टाकून तेही या तेलामध्ये परतून घेत आहे. मसाला लावून ठेवलेले चिकन आपण टाकून परतून घेत आहे. यामध्ये पाणी टाकून आपण झाकण ठेवून चिकन शिजवून घेतलेले आहे आणि आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व परत एकदा परतून घेत आहे. तर अशा पद्धतीने जेवणामध्ये खाण्यासाठी चिकन सुक्कं तयार केलेलं आहे. 2 किलो चिकनचे मी चिकन 65 थोडे केलेले आणि चिकन बिर्याणी आणि चिकन सुक्कं आणि या कढईमध्ये मी चिकनचा रस्सा तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आपण जेवणामध्ये नॉनव्हेज बेत तयार केलेला आहे. तर दुपारच्या वेळेला मी चिकन 65 तयार केलेले आणि रात्रीच्या जेवणासाठी मी असे चिकन सुक्कं, चिकन पातळ आणि चिकन बिर्याणी असा नॉनव्हेज बेत तयार केलेला आहे. तर आजची ही रेसिपी आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.